आणखी एक मोठी बातमी, रायगड आणि नाशिकला सहपालकमंत्री मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय, ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर इतर जिल्ह्यांप्रमाणे नाशिक आणि रायगडला सहपालकमंत्री मिळणार आहे। रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना, नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना देण्यात आलं। त्यानंतर महायुतीमध्ये वादाचे ठिणगे पडले। यानंतर आता आपण पाहतोय तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी चर्चा केली आणि ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी सहपालकमंत्रीपद आता असणार आहे। तर आणखी एक मोठी बातमी, रायगड आणि नाशिकला सहपालकमंत्री मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय, ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर इतर जिल्ह्यांप्रमाणे नाशिक आणि रायगडला सहपालकमंत्री मिळणार आहे। रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना, नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना देण्यात आलं। त्यानंतर महायुतीमध्ये वादाचे ठिणगे पडले। यानंतर आता आपण पाहतोय तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी चर्चा केली आणि ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी सहपालकमंत्रीपद आता असणार आहे।